10वी गणित भाग 1 मधील सराव संच 1.1 मधील प्रश्न 4 5m - 3n = 19 आणि m - 6n = 7. तर त्याला आपण समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 2 दिलेलं आहे. ते समीकरण 2 ला आपण 5 ने गुणणार आहोत. तर आपण समीकरण 2 ला इथे 5 ने का गुणणार आहोत? कारण समीकरण 1 मध्ये इथे 5m आहे आणि समीकरण 2 मध्ये फक्त m आहे. तर आपल्याला m ला m घालवण्यासाठी इथे याचा सहगुणक 5 असणं गरजेचं आहे, म्हणून आपण याला 5 ने गुणणार आहोत. त्यानंतर 5 ने गुणल्यानंतर आपल्याला 5m - 30n = -35 असं समीकरण मिळेल. याला आपण समीकरण नंबर 3 देऊयात. यानंतर समीकरण 3 आणि समीकरण 1 ची वजाबाकी करूयात. दोन्ही समीकरण इथे लिहिलेली आहेत. त्यांची वजाबाकी केल्यानंतर 5m ला 5m निघून जाईल. ऋण 30n आणि ऋण 3n यांची बेरीज होते, पण इथं पण ऋण चिन्ह असल्यामुळे पुन्हा यांची काय होईल? वजाबाकी होईल आणि चिन्ह मोठ्या संख्येचं. ऋण 27n बरोबर इथे काय मिळेल आपल्याला? ऋण 35 आणि हे तर धन 19 आहे, त्याला सुद्धा हे ऋण चिन्ह लागेल. मग दोन्हींना ऋण चिन्ह असल्यामुळे बेरीज होईल आणि चिन्ह समानतेचं, म्हणून इथं ऋण 54 मिळेल. म्हणून दोन्हीकडे ऋण चिन्ह असल्यामुळे ते ऋण चिन्ह आपण एकमेकांना घालूयात आणि 27n = 54 मिळेल. म्हणून n = 54/27 होईल. म्हणून यांची किंमत आपल्याला तर 2 मिळेल. यांची मिळालेली किंमत आपण समीकरण 2 मध्ये ठेवूयात. मग आपण समीकरण 2 इथं लिहिलेलं आहे. मग आपलं काय होईल? तर m - 6 × 2 = ऋण 7. म्हणून m - 12 = ऋण 7. म्हणून m बरोबर हे ऋण 7 आहे तसे राहतील. हे ऋण 12 इकडे धन होतील आणि -7 + 12 यांची पुन्हा वजाबाकी होईल आणि m बरोबर आपल्याला 5 मिळेल. म्हणजे m आणि n यांच्या उकली आपल्याला 5 आणि 2 अशा पद्धतीने मिळतील. याचा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे. त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल. तुम्ही जाऊन हा पूर्ण व्हिडिओ पाहू शकताय. धन्यवाद.